बरं सर, 24 नोव्हेंबर पासून किती दिवस सर पावसाळी वातावरण राहिली? 3 डिसेंबर पर्यंत. पण मध्ये गॅप आहे. हा. 26, 27, 28 पाऊस नाहीये. हं, हं, हं. 29 नंतर पुन्हा वातावरण तयार होणार आहे. तोपर्यंत कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे. आपण आपल्या या पूर्वीच्या अंदाजामध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी महाराष्ट्रात राहील ला निनाचं कंडिशन असल्यामुळे. आणि तसे उत्तर भारतात फारसे WD नसले तरी उत्तरायण आणि दक्षिणायनाचा सुद्धा परिणाम होतो. सध्या दक्षिणायन चालू आहे 14 जानेवारीपर्यंत, संक्रांतीपर्यंत. आणि संक्रांतीनंतर आयन बदलतो, उत्तरायण सुरू होतं आणि त्यानंतर मग थंडी कमी व्हायला लागते हळूहळू. तिळातिळाने आपण सूर्य वाढतो असं म्हणतो. हं, हं, हं. त्यामुळे सध्या थंडीचं तीव्रता आहे. पावसाचं वातावरण जसं सुरू होईल 24ला तशी थंडी कमी होईल. बर, म्हणजे 24 नोव्हेंबरला पाऊस आहे, मधी पाऊस प्रमाण कमी आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा काही भागात पुन्हा पाऊस. हो. आणि पावसाचे प्रमाण म्हणजे कमी अधिक राहणार आहे का सर? मध्यम, काही ठिकाणी हलका पाऊस असा राहणार? वावानी पाऊस होईल बऱ्याच भागात. अरे बापरे, मराठवाड्यात सुद्धा चांगला पाऊस राहील. हो हो हो. बर, म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार, सर्व दूर जरी नाही पडला तर कुठं हलका, कुठं मध्यम, तर कुठं हो वाढून. हो ओके हो. ओके. एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होते होण्याची शक्यता नाकारता येत नाही बरं. अरे बाप, गारपीट सुद्धा एखाद्या ठिकाणी होईल. हो. डिसेंबरच्या पहिल्या 2-3 दिवसामध्ये त्याचं हं, कनेक्शन हे WD शी जोडलं जातंय त्या पावसाचं. हं, त्यामुळे मध्य प्रदेश ला लागून असलेले जे काही विदर्भाचे जिल्हे आहेत हं, हं. या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. बरं, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच. हो हो. ओके ओके सर, धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद.